आपण बघणार आहोत एक जरा वेगळी बातमी। आपल्याला सगळ्यांनाच मॅकडोनल्ड्सचे आउटलेट्स माहिती असतील आणि याच बद्दलची धक्कादायक बातमी आहे। रस्त्यावर भीक मागणारा मुलगा आहे आणि म्हणून केवळ मॅकडोनल्ड्समधून एका मुलाला हाकलून देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। शाहीन अत्तरवाला यांनी फेसबुकच्या माध्यमातून या प्रकरणाला वाचा फोडल्यामुळे ही बाब आता समोर आली आहे। शाहीन अत्तरवाला कामाच्या निमित्ताने 10 जानेवारीच्या दरम्यान पुण्यात आल्या होत्या आणि त्यावेळेला आपल्या काही मित्रमंडळींसोबत त्या जंगली महाराज रोड इथल्या मॅकडोनल्ड्समध्ये गेल्या। इथेच रस्त्यावर असणाऱ्या काही मुलांनी त्यांच्याकडे ते पीत असलेला कोका कोला देण्याची मागणी केली। त्यावेळेला शाहीन यांनी या मुलांना नवीन फॅंटा फ्लोट खरेदी करून देण्याची तयारी दाखवली। यातल्या एका मुलाकडे त्यांनी पैसे दिले आणि आपल्या सोबत त्याला मॅकडोनल्ड्समध्ये नेलं आणि खरेदी करण्यासाठी रांगेत उभं केलं। यावेळी इथल्या कर्मचाऱ्यांनी अशा मुलांना मॅकडोनल्ड्समध्ये नेण्याची परवानगी नाही असं म्हणत त्याला हाकलून दिलं असा दावा शाहीन यांनी केलाय। यापूर्वी सुद्धा मॅकडोनल्डमध्ये अशा घटना घडल्या असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केलाय। ये बहुत ही दुर्भाग्यपूर्ण है कि आज़ादी के इतने साल बाद भी लोगों की मानसिकता नहीं बदली है, उनकी सोच नहीं बदली है। वही चुनौतियां, वही लक्ष्य और वही मुद्दे हैं। किसी को किसी जगह पे ये कह देना कि ये उनके खाने की जगह नहीं है, ये पिज्ज़ा और बर्गर वो गरीब लोग नहीं खा सकते हैं, वो महिला नहीं खा सकती है, वो गरीब बच्चा नहीं खा सकता, तो मैं समझती हूँ कि ये संविधान की मूल अवधारणा उसकी आत्मा के विरुद्ध है, उसके ऊपर चोट की गई है। आणि यावरच मॅकडोनल्ड्सने काय प्रतिक्रिया दिली आहे ते पण आपण बघूयात। मॅकडोनल्ड्सकडून असं म्हटलं गेलंय की आम्ही या प्रकरणाची अंतर्गत चौकशी करतोय। आम्ही सर्वांचा सन्मान करतो आणि कोणत्याही प्रकारच्या भेदभावाला आमचा पाठिंबा नाही। आमचे कर्मचारी दोषी आढळले तर त्यांच्यावर योग्य कारवाई करू।